ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीबद्दल खेडमधील वातावरण ढवळून निघालंय। सचिन धाडवे यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात निवेदन सादर केलंय। येत्या 7 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही अन्य मार्गाचा अवलंब करू, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी व्यक्त केली आहे। जय महाराष्ट्र। आज सकाळी खेड तालुक्यातील व खेड शहरातील सर्व शिवसैनिक आम्ही एकत्र जमलो होतो। शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यावरती 2 दिवसापूर्वी उबाटा गटाच्या पुढाऱ्यांनी खालच्या पातळीवर जाऊन घोषणाबाजी आणि शिवीगाळी केली होती। त्या निषेधात आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। पोलीस स्टेशनला जसं तक्रारसुद्धा मी दिली होती आणि त्या तक्रारीनुसार पोलिसांनी फक्त एका आरोपीला पकडलं, 1 दिवस अटक करून तो काल जामिनावर सुटला आहे आणि बाकीचे आरोपी मोकाट फिरत आहेत। त्या सर्व आरोपींवरती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज लेखी निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदन देत असतेवेळी आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या 7 दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवू। कारण आज हे जे पुढारी ओरडत आहेत त्यांना शिवसेना नेते रामदास भाईंनीच मोठी केलेली आहे आणि खाल्लेल्या ताटामध्ये आता पुढचं बोलत नाही, त्यांनी कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे समजायला पाहिजे। आज तुमचा पक्ष वेगळा आहे, निष्ठावंत स्वतःला म्हणताय, पण तुमच्याकडे निष्ठा किती आहे ते प्रत्येकाने मनाला विचार करा। आज ज्या नेत्यानं आपल्याला मोठी केली त्या नेत्यावरती तुम्ही बोलतेवेळी कुठेतरी संयम बाळगायला पाहिजे। राजकारण सर्वच करतात, पण राजकारण करतेवेळी आपण जी पहिली जी कामं केलेत, जे पहिले म्हणजे ज्याने आपल्याला मोठे केलं आहे त्याची कुठं ना कुठे मान सन्मान हा आपण राखायला हवा। आज शिवसेना नेते रामदासभाई कदम असतील, आमचे योगदाता असतील, त्यांच्यावर आजपर्यंत अन्याय किती झाला आहे तो अन्याय तुम्हाला कधी दिसला नाही। तुम्ही फक्त आज निष्ठावंत म्हणून झेंडा मिळवताय की निष्ठा तुमच्याकडे निष्ठा कुठली? आज मातोश्री तुम्हाला कोणी दाखवली होती? आज मातोश्रीवरती शिवसेना नेते रामदासभाई जर खेडमध्ये आले नसते तर आम्हाला ही मातोश्री बघायला भेटली असती का? पण आज मातोश्रीवरती निष्ठा झाली नाही आणि त्या निष्ठेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही। परंतु आज आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या 7 दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ। मग त्यानंतर पोलीस प्रशासनावरती आमच्यावर कुठली कारवाई कशी करते ते सुद्धा आम्ही बघू। कारण की आज जर ते शिवीगाळी कोणी त्यांची पहिलीच वेळ नाही, सभा आमच्याही होतात, आमचे पण नेते आहेत, पण आमच्या नेते बोलत असतेवेळी किती संयमाने बोलतात त्याचं भान कुठंतरी प्रत्येकानं दाखवायला पाहिजे। कारण टीका हे आम्हाला पण करता येते, आम्हाला सुद्धा खालच्या पातळीवर बोलता येईल आणि आता आम्हाला सुद्धा ती सुरुवात करावी लागणार आहे। आजपर्यंत आम्ही संयम बाळगला, पण ह्यापुढे संयम बाळगला नाही। येत्या 7 दिवसामध्ये जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांना तसं उत्तर या ठिकाणी देणार आहोत। तसेच आजचा हा मोर्चा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन काढण्यात आला होता, मात्र जर का योग्य ती कारवाई नाही झाली तर पुढचा मोर्चा संपूर्ण खेडवासियांना सोबत घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दीपवाहिनीजवळ बोलताना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी दिली आहे। आणि आजच्या ह्या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी, माझे मार्गदर्शक या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग दर्शवला आणि आपण भाईंवरती, दादांवरती असलेलं प्रेम आज खेड तालुक्याला सिद्ध करून दाखवलं। त्याबद्दल मी सर्वांचं शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक मी ह्या ठिकाणी आभार मानेन। आणि आजचा मोर्चा फक्त पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचाच होता आणि जर ती कारवाई झाली नाही तर पुढचा मोर्चा हा संपूर्ण खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील जेवढी माझे शिवसैनिक असतील ते सर्व त्या मोर्चामध्ये ह्या ठिकाणी उतरणार आहेत।